नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही आज वांगी तोडायला चालू केली. ते का कुठवर तर वांगी ह्याला मोठी होस तर ठेवायचं म्हणून म्हणलं आता हिला सर वांगी जर तोडू आपण. आम्ही दर नाही काय म्हणू निघेल? का 4-5 दिवस तोडलीच नाही ती वांगी, हां कसलीच तोडली नाही ती. आता आज म्हणलं तोडूया, थोडी काय होईना एक तर लाईन तोडूया म्हणून एक लाईन तोडायला चालू केले तेव्हा का काटच हातात हात गच भरलं काट्यानंच. आणि ही काटा असा आहे की दिसतच नाही आहे ही काटा, कुठं मोडलाय फक्त हात चाळवायचं काम करायचं. कुठं दुसरं काय दिसत करायचं? नाही बघा, आता ही उद्याच दिसणार तेव्हा मग काढायचं. पण काय ह्याला दर नाही काय नाही बघा, वांग्याला आपलं तोडायचं काम करतोय, झाडाला कुठं वांगी ठेवायची म्हणून तोडतोय. दर म्हणजे उगा 10 रुपये सुद्धा नाही याला. बेकार झाली परिस्थिती. वांग्याचं कसं मार्केट डाऊन झाले, युद्धामुळे झाले म्हणते ती व्यापारी, पण आहे ना ग्राहकाला घ्यायला रेट आहे बा. 20 रुपये पाव किलो बाजारात आणि चालू आहे. आम्हाला द्यायला रेट नाही, आमच्या वस्तूला रेट नाही बघा. तसंच पण ते सरकार कुठं काय घ्यायचं म्हणलं त्याला दर आहे. त्या खताचं हे कसं काय दर कमी झालं नाही. अगं वाढवलं. हा? 10-20 झालं, 21.5ला पुतं झालं. 19ला मिळायचं युद्धाचं ते कारण कसं आहे बाई. 21.5 झालं. पण मागवलं त्याने प्लास्टिक मागवलं, पायपा मागल्या. युद्धाचं कारण कसं काही काढलं शेतकऱ्याचं असं रडगाणं चालू राहणार आहे. ती पण राजकारण ही पण सगळं शेतकऱ्यावर चालू आहे बघा. शेतकरी प्रत्येक सभेत बघा, कुठल्याही नेता कोण बी असू द्या, माझा माझा आणि तुझा तुझा म्हणण्यातच तिने प्रत्येकाने सभेत म्हणाय शेतकऱ्याला असं झालं पाहिजे, शेतकऱ्याला तसं केलं पाहिजे. काय त्याचा फायदा नाही आहे का फायदा? काय नाही. हां, प्रत्येक सभेत काय म्हणते प्रत्येक नेता, शेतकरी असा झाला पाहिजे, शेतकऱ्याला तसं केलं पाहिजे. केला पाहिजे. पण ह्यांचं मोठं मोठं धंदा आहे. नुसतं फक्त बोलणे काम आहे बरं का त्यांचं. ते अंमलात आणणे काही नाही, फक्त बोलायचं, काय सोडून द्यायचं. हे असलं शेतकऱ्याला हीच दिलं पाहिजे, शेतकऱ्याला तीच दिलं पाहिजे, त्यांच्या मालाला बाजार अशी म्हणते ती. नाही म्हणते ते, आम्हाला माहित आहे की आमच्या मालाला बाजार भाव नाही, पण ती आणायचा का भाव तुम्ही? हा, अगं पण मंडईत बस की इकायला बाजाराभाव तर मिळतरी असं त्यांचं मत आहे. हा. मंडईत आता ही वांगी तोडायची का त्या मंडईत जाऊन बसायचं का ती बाजारात मका जाऊन तोडायची, बसायचं? का ही मका बागाचं वर तोडायची? झाकायचं. का ती बागच बघायचं? कोणचं बघायचं शेतकऱ्यांना? का 10 माणसं आहे ती आमच्या हाताखाली? नाही ती नाही. हा, शेतकरी म्हणजे कसं तेवढंच 1-2 माणसं असते ती. काय आपट त्यांचं खानदान घरी नसतंय, असं असतंय. त्या पाय लेकरं आहे ती बारकी. झाडाची ग्रोथ तशी एक नंबर आली बघा. हे काय ग्रोथ आणायला खर्च किती झालाय? ग्रोथ म्हणताय तुम्ही, ते खर्च निघतोय का आता? हा, खर्च निघतोय का वांग्यात? ग्रोथ वाढेल मस्त जरा. झाली वांग्याची, म्हणून ती ही निघतोय का खर्च? झालं म्हणते ते युद्ध बंद. मग युद्ध बंद होऊन काय करायचं? ह्याचा खर्च वाढवते आणि ती ही वाढवते ना. बघा मोडला काटा मला. अगं हे काट्याचा बादशाह आहे झाड, म्हणजे ह्याच्या पाठोपाठ डाळिंबीचा दुसरा बादशाह आहे. त्याला बी बघा, ती झाडं दिसतात ना, त्याला हाय सेटिंग भरपूर. दराज कसं होते कोणास ठाऊक, पण ती बी काट्याचा लय मोठा बादशाह आहे ती बी. आमचं असंच आहे बघा, आमचा मालाला कायम दर पडलेला असतो, कायम. कोणचा बी माल असतो, तर शेवगा आहे बघा, त्याचा पण दर, त्याला तर एकदा पण दर मिळाला नाही. आता ही वांगी एकदाच आपली गेली बघा 15 रुपये किलोनं, त्याच्या अजून नाही ती बघा 7-8-9 रुपयाने जाते किलो. कसं करायचं? इकडे बी नाही एकदा तर इकली पण नाही ती. असं आहे. आता बागा आता इथे बघा, त्यावेळेस नेमकं आता युद्धाचं कारण निघतंय का कोणास ठाऊक. हो, वांग्याचा माल तर बघा कधी फ्रेश आहे. आता रात झाली, रात व्हायला लागली बघा, आम्ही तोडतोय. काय करायचं? रोजगारी लावून तर परवडाय नको का तोडून? मस्त येते रोजगारी, पण त्याला पैसे द्यायचे, ह्या वांग्याचंच पैसे होत नाहीत तर त्यांना कुठनं पैसे द्यायचे? असा प्रॉब्लेम आहे. म्हणून हो का, सकाळ थोडी तोडायची, आता थोडी तोडायची, असं करतोय. अजून वर मका तोडायची राहिली. आणि आता पुढं ही गॅरंटी नाही की हे माल इकला जाईल का नाही, अशी ही पण गॅरंटी नाही. पण आम्हाला काय काम नाही, आम्हाला शेतकऱ्यांना करतोय आपलं काम नाही म्हणून काम चालू. ही प्रॉब्लेम आहे आमच्या शेतकऱ्यांचा बघा. आम्हाला काम असल्यावर कशाला तुटतंय का हो? आम्ही असं डिझाईन झाली वांग्याला कशाची का किडलंय? किडलंय ती काढलं साईडला होती ही तर माझी खिडकी बादली साईडला भरली. काढायची औषधाची तर राहणार, गगनाला रेट पोचल्या तर. त्या दिवशी 1200-1300चा फवारा या वांग्याला झाला. तेवढं अजून वांग्याचे पैसे पण झाले नाही तर अजून. काय बायला 350 रुपये हजेरी म्हणली सकाळी ना? हा, किती म्हणली? मका तोडायला 350 मका तुटली.
होय. होय 350 रुपये म्हणले मकाला. हां आता ती पण कष्ट करते, हां ती काय रोजगार येते म्हणून काय, ती पण कष्टच करते ती हो. हां. दिले बी पाहिजे, उन्हात असले तळून. बरोबर आहे, वाकून तोडायला लागते. पण इथं प्रॉब्लेम मेन काय आहे, शेतकऱ्याच्या हाय ह्या मालाला तुम्ही साधं 10-15 रुपये सुद्धा रेट देऊ शकत नाही म्हणल्यावर काय म्हणलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. वांगी तोडून तोडून कंबारट घायला आलं. जिकडे कॅरेट मीठ टाकाय. बसते ती का हातात, तिथं बादली भरली होती, बादली काय हे वांग्यात एक असते लय पावडर असल्यामुळं शिकायला येते त्या नाकात जाते, त्या तोंडाला बांधायला लागते पॅक. तरी हिनं बांधलं नाही, बांध म्हणतो हिला तसलं आता हे आणायचं मास्क घेऊन यायचं. काढलंय मी टावेल बांध्याला पण उकडायला लागत. मास्कच तयार कर घेतोय करते की फडक्याचा. करते शेळच कसं करते ना शेळ्यांचं, हां. तसं मास्क तयार करी. त्याच्याला आपल्याला बाग कसली परिस्थिती झाकायला लागेल बाग. हम्म. रोज आज उद्या होतंय, रोज चालू जाय काम. आणि तुम्ही म्हणताय मंडईत बसे खायला, ते मंडईत बसायचं इकायचं कुणाचं काम, ज्याला खरंच काय काम नाही त्याचं काम. आता आपण जर मंडईत इकाय बसलो तर आपलं ही शेतीतलं काम कोण करायचं. पुण्या आणि काय 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 माणसं काय म्हणते ते, म्हणजे त्यांचं बरोबर आहे तसं. कमेंट करून सांगते तुम्ही माल भरा डायरेक्ट पुणे मुंबईला स्वतःहून विकाय आणा. इथं कोण बघायचं. पण हिथं कोण बघायचं, आणि प्लस येण्या जाण्याचा खर्च. अगं इथं मोटर चालते 2-3 तास, ती सांगोळा कोण काढायचं, त्याला हेल्पाड घालायला लागते अजून. ती मोटर चालू कोण करायचं, त्याचं पाणी कोण काढायचं. ही मेन शेतकरी सकाळ संध्याकाळ 2 टाइम. शेतकरी स्वतःचा माल स्वतः विकाय आज तयार आहे, ह्याला पाणी परत कोण द्यायचं. पण ही महाग नडतंय ना आमचं. फवारणी नडते, ती खुरपणी नडते, ती पाणी द्यायचं नडतंय, असं होतंय. ह्या पायी आम्ही माल घेऊन स्वतः विकत नाही, हे आमचं नडतंय. डायरेक्ट असं करायला पाहिजे, डायरेक्ट असं जिल्हा तालुक्यास्तरी एखादी रेल्वे काढायला पाहिजे. डायरेक्ट ती मार्केटच, थोडक्यात ती मार्केटच ओपनिंग करायला पाहिजे रेल्वेत. डायरेक्ट पुणे मुंबईला माल पोचला पाहिजे तालुक्यातनं. जाणार तिथं शक्य आहे आम्हाला न्यायला, तालुक्या हेल्या. पण एवढ्या लांब पुण्या मुंबईला न्यायला आहे का शक्य आम्हाला. आम्ही आज तयार आहे न्यायला, पण आमचं ही नडतंय ना मोर. चला ती वांगी मग त्यात ठेवा की, झालं क्रेट भरलं का. चला मग ती क्रेट बांधू, तेवढीच ठेवा.